रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण ज्ञानियाला कर्तव्य उरते का या विषयावर विवेचन करणार आहोत. कर्म जे असतं ना ते निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि नंतर मग चित्तशुद्धीद्वारा ज्ञान होत असतं. आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तर ते ज्ञान झाल्यानंतर हे मागचे जे कर्म करत करत तो पुढे गेलेला आहे, तर ते मागचे कर्म उरतात का त्याने केलेच पाहिजे का परत परत ते? तर त्याविषयी शास्त्रकार काय म्हणतात ते आपण बघूया. तेव्हा ब्रह्मानंद नावाचे एक महान संत कवी होऊन गेले, तिकडच्या उत्तराखंडामधले ते. आणि जसे आपल्याकडे भजनी मालिका वारकरी आणि वैष्णव पाठ करतात, जवळ बाळगतात, तसं तिकडे ब्रह्मानंदी नावाचं जे पुस्तक आहे तर ते इतकं लोकांच्या पाठ आहे आणि ते जवळ बाळगतात. इतकं सात्विक तात्विक ज्ञान त्या ब्रह्मानंदाने सांगितलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे, अभंग बघा, तो हिंदीमध्ये आहे. नारायण जिनके हृदय में, ज्याच्या हृदयामध्ये नारायण आहे. नारायण हे नाम प्रल्हादाने उच्चारलं. नारायण नारायण हे प्रल्हादाचं ब्रीद वाक्य, नाम त्याचं, आणि त्या नारायण नामानेच तो तरला. तर ते इथे ब्रह्मानंदाने घेतलेलं आहे. ब्रह्मानंद स्वामी असं म्हणतात, नारायण जिनके हृदय में, ज्याच्या हृदयामध्ये नारायण आहे, वह कुछ कर्म करे न करे, त्याने काही कर्म उपासना केली काय आणि न केली काय त्याला तो नियम लागू नाही. त्याला उदाहरण देताना असं म्हणतात ब्रह्मानंद, नाव मेले जिस जल अंदर, वह बाहु से नीर तरे न तरे. ज्याला नाव पलीकडे जाण्यासाठी मिळालेली आहे, नदी पार होण्यासाठी किंवा समुद्र पार होण्यासाठी, तर त्याने हातपाय खोडून तरलं पाहिजे आणि पोहलं पाहिजे असं काय नाही, कारण त्याला आरामशीर नाव मिळालेली आहे. असं एक उदाहरण दिलेलं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये ब्रह्मानंद म्हणतात, पारस म्हणे जिस घर मोही, वह धन संच करे न करे. परीस, लोखंडाचं सुवर्ण करणारा असा जर परीस ज्याच्या घरी असेल तर त्याने धनसंचय केला काय आणि न केला काय? त्याला धनसंचय करण्याची गरज नाही, कारण परीस लोखंडाला लावलं की सुवर्ण होतं आहे, तेव्हा धनाचा साठा त्याला करण्याची आवश्यकता नाही. आणि पुढच्या उदाहरणामध्ये म्हणतात, सूरज का प्रकाश भयो जब जग में, तब दीपक ज्योत जले न जले, दीपक ज्योत झरे न जले. सूर्याचा प्रकाश जर जगात पडला तर त्यावेळी दिवा लावला काय न लावला काय, कारण सूर्याचा एवढा मोठा प्रकाश आहे. आणि शेवटी ब्रह्मानंद सिद्धांत सांगतात. 3 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की नारायण जिनके हृदय में वह कछु कर्म करे न करे, केले काय नाही केले काय, असा सिद्धांत मांडला आणि 3 उदाहरणांनी तो पटवलेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तो सिद्धांत मांडलेला आहे. ब्रह्मानंद रूप जिन्हें जाना, वह काशी में जाय मरे न मरे. ब्रह्मानंद रूप जिन्हें जाना, आत्मस्वरूप ज्याने जाणलंय, ब्रह्मानंद स्वरूप ज्याने जाणलंय, अशा ज्ञानी माणसाला काशीला जाऊन मेलं पाहिजे आणि मग मोक्ष होतो असं काय बंधन नाही. पूर्वी काय असायचं की
काशीला जाऊन मेलं की मोक्ष मिळतो आणि मग बरेच लोक म्हातारे झाले किंवा रोगपीडित झाले, मरणाची चाहूल लागली की ते काशीला जाऊन राहायचे आणि तिथे मेलं की मोक्ष मिळायचा, अशी धारणा तेव्हा होती, आजही आहे. तेव्हा ब्रह्मानंदांनी असा सिद्धांत मांडला आहे, ब्रह्मानंद रूप जिन्हें जाना वह काशी में जाय मरे न मरे, नारायण जिनके हृदय में वह कछो कर्म करे न करे. पण आपल्या हृदयामध्ये नारायणाचं नाम असलं की आपल्याला इतर कर्माची आवश्यकता लागत नाही. तोच सिद्धांत भगवद्गीता काय सांगते ते पहा. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थमपाश्रयः. माऊली याच्यावर भाष्य करताना असं लिहितात, तृप्ते झालिया जैसे साधने सरती अपैसी, देखे आत्मतृप्ती तैसी कर्मे नाही. हा, जसं मनुष्य जेवल्यानंतर बाकीचे साधनं करण्याची गरज नाही, तो तृप्त होतो, साधनं आपोआप संपतात. देखे आत्मतृप्ती तैसी कर्मे नाही. अर्जुना बघ, तसा आत्मतृप्त ज्ञानी झाला की त्याला कर्म उरत नाहीत. आणखीन त्याच श्लोकाच्या खाली भाष्य करताना दोनच ओव्या आहेत त्या श्लोकाच्या खाली. जववरे अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची यया साधना भजावे लागे. जववरी अर्जुना, अर्जुना जोपर्यंत तो बोध भेटे ना मना, तो म्हणजे आत्मतत्वाचा बोध, तत्वमसी महावाक्याचा बोध, ब्रह्मबोध जोपर्यंत माणसाला होत नाही तोपर्यंत निष्काम कर्म, निष्काम उपासना हे जे साधनं आहेत ते सर्व साधनं करावे लागतात. आणि तो बोध प्राप्त झाला की मग मात्र त्याला साधनाची गरज नाही. तवची यया साधना भजावे लागे, तोपर्यंत ज्या साधनाला भजावं लागतं म्हणजे करावं लागतं, कुठपर्यंत? जववरी साधना तो बोध भेटेना मना. मनाला बोध भेटला की मग मात्र सगळी साधनं संपतात. असा हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. म्हणजे ज्ञानी झालं पाहिजे आणि मग त्याने कर्म करे न करे असं म्हटले ब्रह्मानंदाने. केले काय आणि न केले काय, म्हणजे त्याने कर्म टाकावेत, करायची गरज नाही असा त्यांनी सिद्धांत मांडलेला नाही, भगवद्गीतेने पण मांडलेला नाही. पण त्याला कर्म, त्याला ते बंधन नाही, त्याला तो नियम लागू होत नाही. जसं रस्त्याला नियम असतात, पोलिसांनी हात असा केला की गाड्या थांबतात. पण राष्ट्रपतीची गाडी आली किंवा तुमची ॲम्ब्युलन्स आली तर मग मात्र त्याला नियम नाही, त्या नियमातून त्याला वगळलेलं असतं. तसं कर्मबंधनातून त्या ज्ञानियाला वगळलेलं असतं, कारण तो आत्मतृप्त झालेला असतो. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.